नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज। यह घटना 16 जनवरी 2025 को नासिक में घटित हुई, जब श्री नितिन सुरेश जाधव अपनी 10 महीने की बेटी के कैंसर इलाज के लिए धुले से नासिक आए थे। इलाज के दौरान वह अपनी बैग, जिसमें 32,700 रुपये और महत्वपूर्ण दस्तावेज थे, रिक्शे में भूल गए थे। उन्होंने रिक्शे का नंबर नहीं देखा, लेकिन रिक्शे के शीशे पर जय मल्हार लिखा हुआ था। नासिक शहर के पुलिस आयुक्त श्री संदीप कार्निक ने मामले की गंभीरता को समझते हुए पुलिस टीम को तुरंत बैग की तलाश करने का आदेश दिया। गिरोह विरोधी दस्ते के अधिकारियों ने जय मल्हार नामक रिक्शे को ढूंढ निकाला और 2 घंटे के भीतर बैग में रखे रुपये और दस्तावेज बरामद कर लिए। उक्त प्रदर्शन माननीय श्री संदीप कार्निक, पुलिस आयुक्त नासिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्चाव, पुलिस उपायुक्त अपराध, और माननीय श्री संदीप मिटके, सहायक पुलिस आयुक्त अपराध के मार्गदर्शन में गिरोह विरोधी दस्ते के सहायक पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पुलिस निरीक्षक मलंग गुंजल, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठौड़, गणेश भागवत और अक्षय गांगुर्डे द्वारा संयुक्त रूप से प्रदर्शित किया गया। इस घटना के बाद श्री जाधव और उनके परिवार ने नासिक पुलिस का आभार व्यक्त किया और यह कार्य पुलिस के समर्पण और तत्परता को दर्शाता है। ताज़ा न्यूज़ के लिए चैनल को लाइक और सब्सक्राइब करना न भूले। रिपोर्टर आफ्ताब अंसारी के साथ जहीर खान, नासिक। पोलीस सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी अवघ्या मला 2 तासात ती मला बॅग मिळवून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मी त्यांचे आभार मानतो। श्री नितिन सुरेश जाधव राहणार शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला, त्यांची 10 महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचाराकामी आज रोजी आले होते। दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करण्यासाठी जाणे असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गाळ झाली। त्यामध्ये जवळजवळ 32,000 रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते। असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी तात्काळ सदरच्या इसमाला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सर्वांना आदेशित केले। त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितिन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते। त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सुगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी आणि राजेश राठौड़ यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही म्हसरूळ RTO ऑफिस या परिसरात चालते म्हणून। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, राजेश राठौड़ आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले। त्यांनी अवघ्या 2 तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून MH15 FU 1729 या क्रमांकाची रिक्षा शोधली। त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग शोधली। त्या बॅगेमध्ये तक्रारदार यांचे 32,700 रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते। ते त्यांना गुंडाविरोधी पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे, कागदपत्र व बॅग परत दिलेली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्चाव व माननीय ECP क्राईम संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे।